दिवस आधी नवी मुंबईत गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती। त्यानंतर संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत बेलापूर विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवली होती। मात्र या निवडणुकीत संदीप नाईक यांना पराभव पत्करावा लागला होता। दरम्यान आता संदीप नाईक पुन्हा भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे। संदीप नाईक लवकरच भाजपत प्रवेश करतील असं बोललं जात असून त्यांच्यासोबत भाजप सोडलेल्या समर्थक नगरसेवकांनी रात्री उशिरा भाजपत प्रवेश केला। विधानसभा निवडणुकीत संदीप नाईकांसह 30हून अधिक नगरसेवकांनी बंडखोरी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। संदीप नाईकांच्या पक्षप्रवेशामुळे बेलापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या समोर कडवं आव्हान निर्माण झालं होतं। मात्र या निवडणुकीत मंदा म्हात्रेंनी विजय मिळवला होता। त्यानंतर 5 महिन्यातच भाजप सोडलेल्या संदीप नाईक समर्थकांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला। मंगळवारी रात्री बंडखोरी करणाऱ्या संदीप नाईक समर्थक नगरसेवकांना मुंबईत भाजपत प्रवेश देण्यात आला। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं, तर वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वात हा भाजप प्रवेश झाला आहे। विशेष म्हणजे दुपारी गोंधळ घालून काही जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी या माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी विरोध केला होता। त्यामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नव्हता। मात्र गणेश नाईक यांनी सूत्र हलवल्यानंतर रात्री उशिरा हा भाजप प्रवेश झाला आहे। दरम्यान या नगरसेवकांनी भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार केला होता। त्यामुळे त्यांना पक्षात घेऊ नये अशी भूमिका भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती। परंतु आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नगरसेवकांना पुन्हा भाजपत घेण्यात आला आहे। यामुळे आता संदीप नाईक देखील भाजपत घर वापसी करतील असं सांगण्यात येत आहे।